श्री गणेशाय नमः। मी डॉक्टर वैदेही भंडारे। मी यावेळी सादर केलेला देखावा तुम्हाला दाखवते आहे। यावेळची माझी थीम आहे गणपतीच्या 14 विद्या आणि 64 कला, कारण याची देवता ही गणपती आहे। त्यातील सर्वच कला 3D स्वरूपात करणे शक्य झाले नाही, पण मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। गजाननाचे दर्शन घेऊन त्याला वंदन करून मी या देखाव्याचे वर्णन करते। सर्वप्रथम गजाननासाठी जो देवारा केला आहे तो आपल्या न्यूजपेपरपासून केला आहे व त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे फोल्डिंग किंवा डिटॅचेबल आहे। त्याचा कळस, खांबावरील फळ्या या वेगळ्या करता येतात। डेकोरेशन पूर्णपणे इको फ्रेंडली आहे। देवाऱ्याच्या समोरची बाजू ही पेपर क्विलिंगच्या फुलापानांनी सजवली आहे व बाप्पांचे लाडके उंदीर मामा मोदक खाण्यात दंग आहेत। उंदीर व मोदक यांचे ताट हे सर्व पेपर क्विलिंगनी केले आहे। आता 14 विद्या बघूया। 14 विद्या दाखवण्यासाठी मी क्विलिंगचे ब्राह्मण केले आहेत। 14 विद्यांमध्ये 4 वेद, पहिला ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद, चौथा अथर्ववेद व नंतर 6 वेदांग। वेदांगामध्ये पहिलं व्याकरण म्हणजे भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र, 2 ज्योतिष्य म्हणजे ग्रहगती व सामुद्रिक जाणण्याची विद्या, तिसरं निरुक्त वेदातील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र, चौथं कल्प धार्मिक विधी व व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र, 5वं छंद शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान, शिक्षण अध्यापन व अध्ययन यांचे ज्ञान। पुढचे आहे न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र व पुराण। मी या कलांचा सिक्वेन्स याप्रमाणे या 14 विद्या झाल्या। मी जरा कलांचा सिक्वेन्स माझ्या सोयीसाठी मांडणीनुसार थोडा बदलला आहे। तर 64 कला बघूया। पहिला आहे पट्टिका, वेत्र, वाण, कल्प, निवार, सुंभ किंवा वेद यांनी खाट विणणे। दुसरा आहे यंत्र मातृका म्हणजे विविध यंत्रांची निर्मिती करणे। आपलं सध्याचं महत्त्वाचं यंत्र आहे मिक्सर, म्हणून ते केलेलं आहे। तिसरा अत्तर विकल्प म्हणजे फुलांपासून अर्क व अत्तर बनवणे। यासाठी गुलाबदाणीमध्ये अर्क आणि अत्तरदाणीमध्ये अत्तर दाखवले आहे। गंधयुक्ती म्हणजे सुवासिक लेप वा गंध निर्मिती करणे। वाटीमध्ये चंदनाची उटी दिसते आहे। पुढची कला आहे पानकरस तथा रागासव योजना। यामध्ये मदिरा व पेय तयार करणे हे येतं, म्हणून सुरई आणि 2 ग्लास दाखवले आहेत। खाली चित्र शब्दा पूप भक्ष विपाक क्रिया, नाव खूप मोठा आहे पण अर्थ आहे स्वयंपाक करणे, म्हणून आचारी दाखवलेला आहे। त्याच्यासमोर शेगडी आहे, कढई आहे आणि कढईमध्ये एक डाव पण आहे। पुढची कला आहे माल्य ग्रथन म्हणजे वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनवणे। एक गजरा आणि एक वेणी बनवून दाखवलेली आहे। शुक सारिका प्रलापन, एका रिंगवर एक पक्षी दाखवलेला आहे। याचा अर्थ असा आहे की पक्ष्यांची बोलीभाषा जाणणे। पुढचा आहे पुष्प शकटिका निमित्त ज्ञान म्हणजे प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे। इथे हे पिंगळे जोशी आहेत जे फेस रिडिंग करतात। त्यांच्या हातात एक फोटो आहे आणि त्यावरून ते भविष्य सांगता आहेत। त्यांच्या शेजारी एक पोपट ठेवला आहे। ती एक कला आहे म्हणजे संपाठ्य, दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे। एखादा बोलत असेल तर आपण त्याला म्हणतो अगदी पोपटासारखा बोलतो, म्हणून हा पोपट त्याचं सिम्बॉल आहे। खाली आहे व्यायामिकी विद्याज्ञान म्हणजे व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान। पुढची विद्या आहे अभिधान कोश छंद ज्ञान। एक प्रोफेसर दाखवलेले आहेत, त्यांच्या हातात मेघदूत आहे। शब्द व छंद याचं ज्ञान त्याच्यातून मिळत आहे। बाल क्रीडा कर्म, लहान मुलांचे मनोरंजन व खेळ। मुलगा फुटबॉल एक हातात घेतलाय त्यांनी, खाली एक पायाशी आहे। उत्सादन क्रिया म्हणजे अंगाला तेलाने मर्दन करणे। या बाई लहान बाळाला तेलाने मालिश करतायत। वृक्षायुर्वेद, उपवन व बाग तयार करणे। यासाठी एक झाड दाखवलं आहे। मेष कुक्कुट लावक म्हणजे बोकड किंवा कोंबडा यांची झुंज लावणे। इथे या कोंबड्यांची झुंज चालू आहे। द्यूत क्रीडा म्हणजे जुगार खेळणे। शकुनी मामांचा जो द्यूत होता तो मला सापडला, त्याप्रमाणे मी ते चार्ट तयार केलेला आहे तिथे। आणि यातच एक छलिक योग म्हणजे हात चलाखी करून फसवणे। शकुनी मामांनी असंच पांडवांना फसवलं। पुढची कला आहे नृत्य ज्ञान। ही नर्तिका नाच करते आहे। हिच्यामध्ये आणखीन एक कला दाखवली म्हणजे आभूषण योजन
म्हणजे सोने चांदी रत्न मोत्यांनी काया सजवणे. हिने तशीच हिची वेणी सुद्धा पूर्ण सजलेली आहे, ती दिसते आहे. तिने गोंडा लावलेला आहे. पुढची कला आहे वैनायिकी ज्ञान. शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान. एअर इंडियाचा महाराजा दिसतो आहे. हा विनय आणि शिष्टाचार यासाठी प्रसिद्धच आहे. मणी भूमिका म्हणजे मण्यांची रचना करणे ही इथे दिसते आहे. त्याच्या शेजारी तंडुल कुसुमावली म्हणजे तांदळाची किंवा फुलांची रांगोळी काढणे ती दिसते आहे. शेजारी आपल्याला कथकलीवाला दिसतो आहे. त्याच्यात कला आहे दशन वसनांगरात म्हणजे दात वस्त्र काया रंगवणे किंवा सजवणे. या आपल्याला माहितीच आहे कथकलीचा चेहरा हा रंगवलेला असतो. त्यातच एक आणखीन कला आहे विशेषक छेद ज्ञान म्हणजे विशिष्ट गंध लावणे. त्यांचं गंध हे विशिष्ट प्रकारचं असतं. या पुढची कला आहे उदक वाद्य म्हणजे जलतरंग वाजविणे. इथे जलतरंगाची रचना केली आहे. 7 शुद्ध स्वर, 4 कोमल स्वर आणि म हा तीव्र स्वर. त्यांच्या कमी जास्त याच्याप्रमाणेच त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. त्यानंतर आहे कर्णपत्रभंग म्हणजे पाना फुलांपासून कर्णफुलं तयार करणे. इथेही आपल्याला दिसत आहेत. नंतर आहे चित्रकला आणि चित्रयोग म्हणजे चित्र काढून ते रंगवणे. ही हातात ब्रश घालून मुलगी आपल्याला चित्र रंगवताना दिसते आहे. तिने ते चित्र काढलेलं आहे, गणपतीचं चित्र काढलेलं आहे. वरची कला आहे भाषा ज्ञान देशी विदेशी भाषांचे ज्ञान. देशी विदेशी म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातील ज्ञान. म्हणून ती आपल्याला मुलगी दिसते आहे. ती संस्कृत, पाली, मराठी या भाषा शिकण्यासाठी जाते आहे. त्याच्या शेजारी आहे माल्य ग्रंथ विकल्प म्हणजे वस्त्र प्रावरणांची योग्य निवड करणे. त्या मुलीनी सुंदर ड्रेस घातलेला आपल्याला दिसतोय. पुढची आहे उदक घात म्हणजे जलविहार करणे किंवा पोहणे, पिचकारीने रंग उडवणे. इथे हा मुलगा फ्लोट्स घालून पोहायला निघालेला दिसतोय. नेपथ्य योग म्हणजे ऋतुकालानुसार वस्त्रालंकारांची निवड करणे. हा मुलगा कानटोपी वगैरे घालून हिवाळ्यासाठी तयार झालेला आहे. शेजारी एक जादूगार दिसतोय. रुमालातून त्यांनी एक कबूतर काढलेला आहे. ही जादू ते तुम्हाला करून दाखवतायत. पुढे पुस्तक वाचन, पुस्तक व ग्रंथ वाचणे. हा माणूस पुस्तक वाचतोय. केशशेखर पीडज्ञान म्हणजे मुकुट बनवणे आणि फुलं माळणे. 2 मुकुट दिसत आहेत. एक राजासारखा आहे आणि एक वनराजासारखा आहे. पुढचं आहे दुर्वाच योग म्हणजे कठीण शब्दांचा अर्थ सांगणे. यासाठी तंत्रयुक्ती नावाचा ग्रंथ साधू महाराजांच्या हातात आहे. आयुर्वेदाचे ग्रंथ वाचण्यासाठी तंत्रयुक्तीचा वापर केला जातो. शेजारी आहे वास्तुविद्या, महाल भवन सदन बांधणे. एक छोटंसं घर करून दाखवलं आहे. त्याच्यावर आहे मणिराग ज्ञान. त्याच्यात तुम्हाला एक चार्ट दिसतोय. त्याच्यावर सगळे रत्न दिसत आहेत. हा रत्न माणिक, पुष्कराज, पाचू हे लिहिलेले आहेत. त्याच्या शेजारी माळा पण टांगलेले आहेत. आणि या सराफांच्या हातामध्ये भिंग आणि हिरा दिसतोय. ती आहे रत्नरौप्य परीक्षा. धातू व रत्न यांची पारख करणे. शेजारी वादन आणि गायन या क्रिया दिसत आहेत. एक पिपाणी वाजवतोय. शेजारी मृदंग आहे आणि माईक घेऊन हे गाता आहेत. पुढचं आहे म्लेच्छित कला विकल्प म्हणजे परकीय भाषा शिकणे. ही मुलगी इंग्लिश, स्पॅनिश फ्रेंच हे शिकायला निघालेली आहे. तक्षण कर्म म्हणजे लाकडावर कोरीव काम करणे. हा देवारा जरी लाकडाचा नसला तरी तो दिसतोय लाकडाचा आणि त्याच्यावरच्या ज्या या लाईन्स दिसत आहेत हे कोरीव काम समजायला आपल्याला हरकत नाही. नंतर शयन रचना म्हणजे मंचक, शय्या व मंदिर सजवणे. या मंदिराला आपण पूर्ण सजवलेलं आहे. त्यामुळे ही कला इथेच झालेली आहे. हस्तलाघव म्हणजे हस्तकौशल्य. हे सगळं जे काही आहे हे हस्तकौशल्यामध्येच इन्क्लूड होत आहे. अक्षर मुष्टिका कथन म्हणजे करपल्लवीद्वारे
संभाषण करणं म्हणजे मूकबधिरांची जी भाषा असते ती. केशमार्जन म्हणजे मस्तकाला तेलाने मालिश करणे. आता या ज्या कला आहेत या मी 3D मध्ये दाखवू शकले नाही, त्यामुळे 2D मध्ये दाखवते आहे. कौचुमार योग म्हणजे कुरूप व्यक्तीला लावण्य संपन्न बनवणे. ह्या तरुणीला त्यांनी प्लास्टिक सर्जरी करून सुंदर केलेलं आहे. कायाकल्प म्हणजे वृद्ध व्यक्तीला तरुण करणे, म्हणजे अँटी रिंकल क्रीम्स वगैरे वापरून सुरकुत्या घालवणे, रसायन चिकित्सा. नंतर आहे आकर्षण क्रिया. ही सगळी कला सादर करून मी तुम्हाला आकर्षितच करते आहे, त्यामुळे ही आकर्षण क्रिया आहे. प्रहेलिका म्हणजे उखाणे, कोडी, काव्यातून प्रश्न विचारणे. हे आपल्याला रोज आपण सुडोकू सोडवतो, शब्दकोडं सोडवतो, त्यात तेच आहे. अंताक्षरी म्हणजे शेवटच्या अक्षरापासून गाणं म्हणणं. काव्य समस्यापूर्ती म्हणजे अर्धकाव्य पूर्ण करणं. धारण मातृका म्हणजे स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे. वस्त्र गोपन म्हणजे फाटकी वस्त्र शिवणे. सूचीकर्म म्हणजे वस्त्राला रफू करणे. तूर्ककर्म म्हणजे चरख्यातून सूत काढणे. नाट्य आख्यायिका म्हणजे नाटकात अभिनय करणे. पुष्पास्तरण म्हणजे फुलांची कलात्मक शय्या करणे. क्रिया विकल्प म्हणजे वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटवणे. आकरज्ञान म्हणजे खाणींचं ज्ञान असणे. धातुवध म्हणजे कच्चे धातू पक्के करणे व मिश्र धातू वेगळे करणे. शेवटचं आहे ते मानसी काव्यक्रिया म्हणजे शीघ्र कवित्व. मी एक छोटं काव्य केलं आहे. सुचले कसे हे मला गणेशाच्या स्वागताला, कराव्या 14 विद्या व 64 कला, हीच आहे गजाननाची अगाध लीला. धन्यवाद.